नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या आजच्या अभिवाचनाच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज हरिपाठ आणि तोही गोष्टी रूपात लिहिलेला आहे अनिल म. फडणवीस यांनी. या पुस्तकाचं नाव आहे गोष्टी रूप हरिपाठ आणि या पुस्तकातलेच 2 भाग मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. एक जो भाग आहे तो नवीन आवृत्तीत आहे, जुन्या आवृत्तीत नाही आहे, म्हणून या भागात मुद्दामून तो भाग मी वाचून दाखवणार आहे. सुरू करूयात. अभंग 27वा उत्तरार्ध. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. एक व्यापारी दिवसभर व्यापार करून रात्री मौज मस्ती करीत असे. कोणी त्याला सांगितले की परोपकार करावा किंवा दिवसातील काही वेळ हरिस्मरण करावे तर त्याला ही गोष्ट पटत नसे. कारण दुकानातील व्यापाराचा वेळ इतर कार्यात खर्च झाला तर तेवढाच पैसा कमी मिळेल अशी त्याची धारणा होती. एकदा त्याने एका कीर्तनकाराकडून ऐकले की मरणाच्या पूर्वी काही वेळ भगवंताचे नाव घेतले तर त्याला मुक्ती मिळते. त्याला वाटले, बरे झाले, आयुष्यभर हरिनामात वेळ फुकट कशाला घालवायचा. आयुष्यभर आपण चैन करू आणि मरणाच्या आधी अर्धा तास हरिस्मरण करून मुक्त होऊ. काळाच्या गतीप्रमाणे पुढे हा व्यापारी वृद्ध होऊन गंभीर आजारी झाला. मृत्यूच्या वेळी यमदूत आले व त्याला म्हणाले, तुझी या जगतातील वेळ संपली आहे, तू आमच्या बरोबर चल. व्यापारी म्हणाला, मी 10 मिनिटात माझ्या संपत्तीचे बायका पोरात वाटप करतो आणि अर्धा तास हरिस्मरण करतो, त्यानंतर मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. यमदूत म्हणाले, आम्ही तुला वेळ देऊ शकत नाही. त्यावर व्यापारी म्हणाला, माझी अर्धी संपत्ती तुम्ही घ्या, परंतु मला थोडा तरी वेळ द्या. यमदूतांनी त्याला नकार दिला. नंतर व्यापारी म्हणाला, माझी संपूर्ण संपत्ती तुम्ही घ्या आणि नामस्मरणासाठी केवळ 10 मिनिटे द्या. यमदूतांनी त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून त्याला मृत्यू लोकात ते घेऊन गेले. तसेच भोगासाठी केलेल्या पापामुळे पुढील जन्मी तो नीच योनीला प्राप्त झाला. श्री ज्ञानदेव म्हणतात, इंद्रियाद्वारे मिळणारे विविध भोग भोगण्याची माणसाची वृत्ती असते. ही आसक्ती कमी केल्याशिवाय हरिपाठ होणार नाही आणि मानवाला जीवनात सहज समाधीचे सुख भोगता येणार नाही. खालील अभंगात हाच भाव प्रकट झाला आहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. निजवृत्ती शब्दाचा अर्थ स्वतःच्या देहाच्या इंद्रियांना तृप्त करणाऱ्या भोगवृत्ती. या वृत्तीमुळे सामान्य जीव नव्हे तर ज्ञानी पंडित देखील संसाराच्या या मोहमायेत गुरफटलेले असतात. शास्त्र असे सांगते की मनाच्या 11 वृत्ती आहेत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अहंकार मिळून 11 वृत्ती होतात. पुढे या 11 वृत्ती आणि मानवी संस्कार, स्वभाव, विषय, कर्म व काळ यांच्या संयोगाने हजारो वृत्ती निर्माण होतात. या असंख्य वृत्ती शब्द, स्पर्श, गंध, रस, रूप या विषयांच्या रूपाने इंद्रिय सुख मिळवतात. इंद्रियजनित सुख अनित्य असल्यामुळे एका सुखाकडून दुसऱ्या सुखाकडे मानवी मनाची धाव सतत चालू असते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, निजवृत्ती काढी. पहिल्या चरणात माया हा शब्द आला आहे. माया शब्दाचा एक अर्थ आसक्ती होतो. ही आसक्ती देह, कुटुंबीय, धनसंपदा, मित्र इत्यादी संबंधित आहे. आजच्या काळात सर्वात मोठी आसक्ती धनसंपदेची असते. असंख्य भोगांच्या पूर्तीसाठी धनसंपदा हवी, म्हणून या कलियुगात स्त्री, पुरुष जीवनातील जास्त वेळ पैसा कमावण्यासाठी खर्च करतात. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. याचा बहुतांश लोकांना लेखाच्या सुरुवातीच्या कथेतील व्यापाऱ्याप्रमाणे विसर पडला असतो. सर्व संपत्ती शेवटी इथेच पृथ्वीतलावर सोडून द्यावी लागते.
यावर कटू भाष्य करताना कवी म्हणतो, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी, और मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. समाजात एखादी व्यक्ती वैध अवैध मार्गाने संपत्ती जमवते, तेव्हा या व्यक्तीने बरीच माया म्हणजे धनसंपत्ती जमवली असे म्हणतात. याही मायेचा त्याग परमार्थात हवा. जगातील सर्व व्यवहार मायेवर म्हणजेच आसक्ती व धनसंपदेवरच चालतात. पण त्यामागचे खरे कारण मानवाला आपल्या विविध इंद्रियांची तृप्ती करावयाची असते. एका अभंगात संत एकनाथ म्हणतात, जिव्हा रसाकडे ओढी तृष्णा प्रशन लागी तोडी, शिश्रांसी रती सुखाची गोडी ते चरफडी रमावया. सर्व संतांचे हेच सांगणे आहे की इंद्रिय नियमन केल्याशिवाय कोणतेही आध्यात्मिक साधन फलदायी होत नाही. हेच ज्ञानदेव पहिल्या चरणात सांगत आहेत. इंद्रिया सवडी लपो नको. मानवाला प्रश्न पडतो, इंद्रिये बलवान आहे, याचे नियमन कसे करावे? श्री ज्ञानदेव सांगतात, यासाठी अनेक तीर्थयात्रा कराव्यात, तसेच काही व्रतांचे आचरण करावे. मात्र या तीर्थयात्रेचा किंवा व्रतपालनांचा उद्देश सांसारिक कामांची पूर्ती नसावा. तीर्थयात्रेत साधूंचा सहवास लाभतो आणि त्यांच्या सत्संगाने भगवंताविषयी प्रेम निर्माण होते. तीर्थे दोन प्रकारची आहेत. भूमीवरील तीर्थस्थाने जशी प्रयाग, पुष्कर इत्यादी. दुसरी तीर्थे आहेत मानस तीर्थे. महाभारतात भीष्मांनी मानस तीर्थाचे महात्म्य सांगितले आहे. सत्य, इंद्रिय निग्रह, भूतदया, दान, ब्रह्मचर्य, तप ही मानस तीर्थे आहेत. या मानस तीर्थांच्या आचरणाने मनाची शुद्धी होते. इतर सर्व व्रतापेक्षा एकादशी हे व्रत वारकरी लोकात आणि समाजात लोकप्रिय आहे. ईश्वराला पाहुणा म्हणून यावे यासाठी साधकाने शांती, दया, करुणा या गुणांचा अंगीकार केला पाहिजे. साधकाने शांती, दया, करुणा या गुणांचा अंगीकार करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ व अहंकार या षड्रिपूंचा साधक त्याग करील. घर सुगंधी होण्यासाठी घरातल्या दुर्गंधीचे साम्राज्य हटणे आवश्यक असते. विहिरीचे पाणी स्वच्छ शुद्ध हवे असेल तर विहिरीतील गाळ उपसणे आवश्यक असते. तेव्हा षड्रिपूंचा त्याग करून शांती, दया, करुणा गुणांचा अंगीकार करण्यास काय केले पाहिजे? हे दुर्लभ गुण जीवनात येण्यासाठी साधकाने जीवनात संत गोरोबा यांच्या अभंगातील उपदेशाप्रमाणे वाटचाल करावी. मानवाने ईश्वराला जीवनात केंद्रबिंदू समजावे. संत गोरोबा म्हणतात, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. या चरणात ज्ञानदेवांनी हरिपाठ रचनेचे सूत्र व फळ सांगितले आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना नामसाधनेचे तत्वज्ञान आणि उपासना सांगितली. गुरु उपदेशानुसार ज्ञानदेवांनी स्वतः साधना करून अनुभव घेतला आणि या अध्यात्म विद्येला काव्यात हरिपाठ रूपाने जनतेसमोर सादर केले. हरिपाठ आवडीने वाचला, त्याचे चिंतन मनन केले तर साधकाला नामस्मरणाची गोडी लागते. काही कालांतराने अखंड नामस्मरण होते. साधक जीवनातले सर्व व्यवहार कर्मे हरीला अर्पण करतो. श्री शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे, यद यद कर्म करोमि तत्तद अखिल शंभो तव आराधनम. हे त्याच्या जीवनाचे व्यवहार सूत्र होते. त्यामुळे तो देवाचा आवडता भक्त होतो. संजीवन शब्दाची फोड सन आणि जीवन अशी होते. संपूर्ण जीवन व्यापणारी समाधी हरिपाठामुळे साधकाला लाभते. योग मार्गात डोळे मिटून ध्यान करताना योग्याला समाधी अवस्था लाभते.
परंतु व्युत्थानानंतर तो योगी परत जागृत अवस्थेत येतो आणि जागृत अवस्थेत समाधीत प्राप्त झालेली शांतीची अवस्था टिकून ठेवणे अवघड जाते. परंतु अखंड हरिपाठाच्या साधनेने संजीव समाधी लाभते, असे ज्ञानदेव सांगतात. हाच अनुभव इतर संतांचा आहे. संत चोखामेळा सांगतात, अखंड समाधी होऊन ठेले मन, गेले देह भान विसरोनी. चालता बोलता न मोडे समाधी, मूळ आंतर शुद्धी कारण आहे. चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा, जाणे तो विरळा लाखा माझी. समाधी संजीवन प्राप्त झाली की उत्स्फूर्त अखंड आनंदाची प्राप्ती साधकास होते. सर्व जणांची वाटचाल संजीवन समाधीकडे व्हावी अशी माऊलींच्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो. हरि ओम. जी जुनी आवृत्ती आहे त्यात हा शेवटचा भाग आहे, पण नवीन आवृत्तीत आपण अजून एक याच्यात भाग ॲड केलेला आहे, एक चॅप्टर ॲड केलेला आहे. तो आहे नामस्मरण चांगले कसे होईल. कारण आपण या भागात पाहिलं की व्यापाराने नामस्मरण टाळलं आणि शेवटी त्याची काय दशा झाली. तर नामस्मरण चांगले कसे होईल. हरिपाठात नामाचे महत्त्व सांगितलेले वाचकांना पटते, परंतु नाम एकाग्रतेने होत नाही ही असंख्य लोकांची अडचण असते. दैनंदिन जीवनात सांसारिक जणांनी नामसाधना कशी करावी याबाबत थोडक्यात विवेचन केले आहे. ज्या साधकांनी सद्गुरूकडून नामसाधनेची दीक्षा घेतली आहे त्यांनी सद्गुरू प्रणित उपदेशानुसार नामसाधना करावी. परंतु अनेक लोकांना सद्गुरूकडून अनुग्रह मिळाला नाही, या सबबीखाली त्यांनी नामसाधना करू नये हे योग्य नाही. दैनंदिन जीवनात शारीरिक कार्य करताना आपल्या इष्ट म्हणजेच आवडत्या देवतेचे नाम घ्यावे. उदाहरणार्थ सकाळी संध्याकाळी फिरताना नाम घ्यावे. घरात झाडणे, झाडांना पाणी देणे, स्वयंपाकाचे काम करताना, घरात वस्तूंची नीटनेटकी मांडणी करताना जसे जमेल तसे नाम घ्यावे. नाम शक्यतो मनात घ्यावे, म्हणजे इतरांच्या कार्यात आपल्यामुळे अडथळा येऊ नये. घरात इतरांना त्रास होणार नसेल तर वाचिक नाम प्रेमाने घ्यावे. बौद्धिक कार्य करताना मानवातील कर्मेंद्रियांबरोबर मन आणि बुद्धीचाही उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ हिशोबातील आकडेमोडीची किचकट कामे किंवा कम्प्युटरवरील प्रोजेक्ट वर्क, शल्यचिकित्सा इत्यादी. याप्रमाणे सर्व कार्य करताना नाम घेणे अवघड जाते. तेव्हा असे कार्य सुरू करण्यापूर्वी इष्टदेवाचे नाम घ्यावे आणि बौद्धिक कार्य संपल्यावर देवाचे नाम घ्यावे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाम शांतपणे बसून घ्यावे. ज्यावेळी आपल्याला मोकळा वेळ असतो त्यावेळी नाम शांतपणे बसून अर्धा ते 2 तास आपल्याला जसे जमेल तसे घ्यावे. या पद्धतीने घेतलेले नाम अंतःकरणात हळूहळू झिरपते. त्याने अंतःकरण शुद्ध होण्यास मदत होते. नाम साधनेत मनात येणाऱ्या विचारांचा सर्वात मोठा त्रास साधकांना होत असतो. एकाग्रतेने नाम घेणे सुलभ व्हावे यासाठी काही पद्धतींचे विवरण खाली केले आहे. अर्थात यासाठी प्रयत्न, निरंतरता, उत्साह आवश्यक असतो. वाचिक नाम म्हणजे घरातील देवघरासमोर किंवा जिथे शांत व पवित्र असेल अशा स्थानी नाम घ्यावे. जमिनीवर, आसनावर मांडी घालून पाठ, मान, डोके सरळ रेषेत राहील अशा रीतीने बसावे. वयस्कर व्यक्तींना खाली मांडी घालून बसणे शक्य नसते. त्यांनी खुर्चीवर ताठ बसून नाम घ्यावे. पायाखाली पातळ उशी किंवा आसन घ्यावे, म्हणजे जमिनीचा स्पर्श होणार नाही. वैखरीने नाम घेताना अतिशय हळू आवाजात व संथ लयीत घ्यावे. नामाचे उच्चारण एवढे हळू असेल की केवळ आपल्याच कानाद्वारे त्याचे श्रवण होईल. नाम हळूवार घेतल्याने आपल्याला स्वतःच्याच कानाद्वारे श्रवण करण्यास अवधान द्यावे लागते. त्यामुळे मनात विचार येत नाही किंवा कमी येतात.
नाम अतिशय संथ लयीत घेतल्याने दोन नामांच्या मध्ये अंतर पडते. त्या दरम्यान आपण परमात्म्याशी एकरूप आहोत अशी भावना करावी. दुसरा प्रकार, श्वासावर नाम घेणे. याद्वारे सुद्धा एकाग्रता साधली जाते. श्वास घेताना श्रीराम जयराम म्हणावे व श्वास सोडताना हळूवारपणे जय जय राम म्हणावे, किंवा ओम श्वास घेताना म्हणावे आणि श्वास सोडत असताना नमः शिवाय म्हणावे. याप्रमाणे कोणत्याही मंत्राचा जप करावा. 20-25 वेळा श्वासांवर जप करताना छातीवर दडपण आले असे वाटले तर नैसर्गिकपणे श्वास घेऊन पुढील 5-10 वेळा नाम घ्यावे. त्यावेळी मी परमात्म्याशी एकरूप आहे असा मनोमन भाव ठेवावा. याप्रमाणे ठराविक काळ नामस्मरण करावे. तिसरा प्रकार, आज्ञाचक्राच्या भ्रूमध्याच्या जागी लक्ष ठेवून नाम घेणे. नाम घेण्यापूर्वी मी परमात्म्याशी एकरूप आहे ही भावना ठेवावी. त्यानंतर नाम घेताना मनाद्वारे आपले लक्ष भ्रूमध्याकडे, म्हणजे कुंकू कपाळावर लावतात त्याच्या आतील भागात आज्ञाचक्रावर ठेवून नाम शांतपणे घ्यावे. अभ्यासाद्वारे हळूहळू नामात एकाग्रता साध्य होते. अर्ध्या 1 तासानंतर हे पवित्र नाम आपल्या पेशीत रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनले आहे असा भाव ठेवावा. चौथा प्रकार, माळेवर जप करणे. काही साधक माळेवर नामजप करतात. मनात नामाशिवाय इतर विचार येऊ नये म्हणून आज्ञाचक्रावर लक्ष ठेवून नाम घ्यावे. डोळे उघडे ठेवले तर सर्वत्र लक्ष लागून चित्त विचलित होते, म्हणून डोळे बंद करून नाम घ्यावे. एक माळ झाल्यावर आपण परमात्म्याशी एकरूप आहोत हा भाव मनी बाळगावा. नंतर दुसरी माळ जपावी. कोणत्याही पद्धतीने नामजप केला तर मन एकाग्र होऊन नाम घेतल्याचा आनंद मिळतो आणि जीवनात शांतीचा अनुभव येतो. साधकावर ईश्वराची कृपा होते. नामजप हा भक्तियोग आहे. नामजप करताना मी परमेश्वराशी एकरूप आहे असा भाव ठेवण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितले आहे. जैसे कनकेसी कांकणे असी जे अनन्यपणे, तो भक्ती योगे येणे मजसी तैसा. उदकी कल्लोळू कापुरी परिमळू, रत्नी उजाळू अनन्यू जैसा. किंबहुना तंतुसी पटू, का मृतिकेसी घटू, तैसा तो एकवटू मजसी माझा. ज्याप्रमाणे सुवर्ण आणि सुवर्णांचे कंकण अभेद आहे, तसा भक्तियोगाने भक्त माझ्याशी ऐक्य पावतो. पाण्यावर येणारी लाट, कापराच्या ठिकाणी असलेला सुगंध व रत्नाच्या ठिकाणी असलेले तेज भिन्न नाही. जसा तंतुशी वस्त्र किंवा मातीचे जसे घट यांचे ऐक्य असते, तसा तो माझा परमभक्त ऐक्य पावतो. याप्रमाणे भक्ताचे जीवन धन्य होते. प्रापंचिक लोकांना नामजपाचा मार्ग दाखविणाऱ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार असो. शुभम भवतु. गोष्टीरूप हरिपाठ हे पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. यातल्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना देखील सांगू शकता आणि त्या गोष्टींच्या रूपात आपण त्यांना हरिपाठाशी ओळख करून देऊ शकतो. असं हे खूप छान साधं सोप्या भाषेतलं पुस्तक घरी नक्की संग्रही असावं. भेटूया पुढच्या भागात लवकरच.